जय महाराष्ट्र मंडळी. मुळा कारखान्यावर पुन्हा गडाखांचंच वर्चस्व. वृद्धेश्वर कारखान्यावर राजळे गटाने 19 पैकी 19 जागा कशा जिंकल्या? विरोधकांचा दारुण पराभव नेमकं काय सांगतो? आणि या निकालामुळे अहिल्यानगरच्या आगामी राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो? आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या संपूर्ण राजकीय घडामोडीमागचं विश्लेषण. नमस्कार मंडळी, मी PK भांडुलकर आणि तुम्ही पाहत आहात सत्ता मंच. बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण. मंडळी, चला तर मग मुद्देसूद पाहूया नेमकं काय घडलंय. मुद्दा नंबर 1, नेमकं निवडणुकांमध्ये घडलं काय? अहिल्यानगर जिल्ह्यातील 2 महत्त्वाच्या सहकारी साखर कारखान्यांच्या संचालक मंडळ निवडणुकांचा निकाल जाहीर झाले असून या दोन्ही निवडणुकांमध्ये विरोधकांचा दारुण पराभव झालेला आहे. नेवासा तालुक्यातील मुळा सहकारी साखर कारखान्यावर माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या सहकार पॅनलने पुन्हा एकदा एक हाती सत्ता कायम राखलेली आहे. तर श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यावर आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने सर्व 19 जागांवर विजय मिळवत विरोधकांना संधीच दिली नाही. त्यामुळे सहकार क्षेत्रातील गडाख आणि राजळे यांची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झालेली आहे. मुद्दा नंबर 2, मुळा कारखान्यावर गडाखांची पकड किती मजबूत आहे? मुळा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतरच गडाख यांच्या सहकार पॅनलने 21 पैकी तब्बल 17 उमेदवार बिनविरोध निवडून आणले होते. त्यामुळे विरोधकांना सुरुवातीलाच मोठा धक्का बसला होता. उर्वरित 4 जागांसाठी मतदान झालं आणि त्या 4ही जागांवर गडाख पॅनलने सुमारे 6,000 मताच्या विक्रमी आघाडीने विजय मिळवला. म्हणजेच कारखान्याच्या संपूर्ण संचालक मंडळावर गडाख गटाने आपलं निर्विवाद वर्चस्व कायम ठेवलेलं आहे. या निकालामुळे नेवासा तालुक्यात शंकरराव गडाख यांचं राजकीय आणि सहकारी क्षेत्रातलं नेतृत्व आजही मजबूत असल्याचं स्पष्ट झालेलं आहे. मुद्दा क्रमांक 3, वृद्धेश्वर कारखान्यावर राजळे गटाने इतिहास कसा घडवला? मंडळी, श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यातही जवळपास असंच चित्र पाहायला मिळालं. यापूर्वीच 19 पैकी 17 संचालक बिनविरोध निवडून आले होते. त्यामुळे केवळ 2 जागांसाठी निवडणूक झाली. मात्र त्या दोन्ही जागांवरही आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने विजय मिळवत सर्व 19 जागांवर कब्जा केला. त्यामुळे विरोधकांना एक जागाही जिंकता आलेली नाही. सहकार क्षेत्रात हा विजय राजळे गटासाठी मोठा राजकीय बूस्टर मानला जात आहे. मंडळी, मुद्दा क्रमांक 4 पाहू. कासार पिंपळगाव गटात काय निकाल लागला? वृद्धेश्वर कारखान्याच्या कासार पिंपळगाव गटातून विद्यमान चेअरमन आप्पासाहेब दादाबा राजळे आणि विद्यमान संचालक उद्धव रघुनाथ वाघ विजयी झाले. आप्पासाहेब राजळे यांना तब्बल 4,932 मते मिळाली तर उद्धव वाघ यांना 4,158 मते मिळाली. विरोधी उमेदवार शिवशंकर राजळे यांना केवळ 1,642 मतांवर समाधान मानावं लागलं. त्यामुळे ही लढत जरी तिरंगी असली तरी निकाल मात्र एकतर्फी लागल्याचं दिसून आलं. मुद्दा क्रमांक 5, विरोधकांचा पराभव नेमका काय सांगतो? दोन्ही कारखान्यांच्या निवडणुकांमध्ये विरोधी गटाला प्रभावी लढत देता आली नाही. अनेक जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आले आणि जिथे मतदान झालं तिथेही मोठ्या फरकाने विजय मिळाला. यावरून संबंधित कारखान्यांमध्ये गडाख आणि राजळे गटाचं संघटन, सभासदांवरील पकड आणि निवडणूक व्यवस्थापन अधिक प्रभावी असल्याचं दिसून येतं. सहकार क्षेत्रातील ही ताकद आगामी राजकीय निवडणुकांमध्येही महत्त्वाची भूमिका बजावू शकते. मुद्दा क्रमांक 6, सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका इतक्या महत्त्वाच्या का असतात? महाराष्ट्राच्या राजकारणात सहकारी साखर कारखाने हे केवळ उद्योग नसून ते राजकीय शक्तीची केंद्र मानले जातात. कारखान्याच्या माध्यमातून हजारो सभासद, शेतकरी, कामगार आणि स्थानिक कार्यकर्त्यांशी थेट संपर्क राहतो. त्यामुळे कारखान्यावरील सत्ता म्हणजे स्थानिक राजकारणातील प्रभाव वाढवण्याचं मोठं साधन मानलं जातं. म्हणूनच सहकारी संस्थांच्या निवडणुकांकडे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीनेही महत्त्वाचं पाऊल म्हणून पाहिलं जातं. मंडळी, मुद्दा क्रमांक 7 पाहू. गडाख आणि राजळे गटासाठी या विजयाचं महत्त्व नेमकं काय आहे? शंकरराव गडाख आणि आमदार मोनिका राजळे या दोन्ही नेत्यांसाठी हा विजय केवळ कारखान्यावरील सत्ता टिकवण्यापुरता मर्यादित नाही. या निकालातून त्यांच्या नेतृत्वावर सभासदांनी पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केल्याचं चिन्ह दिसून येत आहे. दोन्ही नेत्यांच्या संघटनात्मक ताकदीला या निकालामुळे बळ मिळालेलं असून आगामी राजकीय लढाईसाठीही हा विजय त्यांच्यासाठी आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. मुद्दा क्रमांक 8 पाहू. आगामी राजकारणावर याचा काय परिणाम होऊ शकतो? मंडळी, अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या विविध राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. अशा परिस्थितीत सहकार क्षेत्रातील हे निकाल स्थानिक राजकीय समीकरणावर परिणाम करू शकतात. विशेषतः आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका,
जिल्हा बँका, बाजार समित्या आणि विधानसभा निवडणुकांमध्ये या विजयाचा फायदा गडाख आणि राजळे गटाला होण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. मंडळी, मुद्दा क्रमांक 9 पाहू. विरोधकांसमोर आता कोणती आव्हानं आहेत? या पराभवानंतर विरोधी गटासमोर स्वतःच्या संघटनात्मक ताकदीचा पुन्हा आढावा घेण्याचं मोठं आव्हान आहे. सभासदांमध्ये विश्वास निर्माण करणं, नव्या नेतृत्वाला संधी देणं आणि मजबूत पर्याय उभा करणं हे विरोधकांसाठी अत्यंत आवश्यक ठरणार आहे. अन्यथा सहकार क्षेत्रात त्यांचं अस्तित्व आणखी कमकुवत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मंडळी, या संपूर्ण घडामोडीतून 3 महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट दिसतात. गोष्ट पहिली, अहिल्यानगरच्या सहकार क्षेत्रात शंकरराव गडाख आणि मोनिका राजळे यांचं वर्चस्व कायम असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. गोष्ट दुसरी, विरोधी गटाला प्रभावी आव्हान उभं करण्यात अपयश आल्यामुळे निवडणुका जवळपास एकतर्फी झालेल्या आहेत. आणि गोष्ट तिसरी, सहकारी साखर कारखान्यांचे हे निकाल केवळ सहकारापुरते मर्यादित नसून आगामी स्थानिक आणि विधानसभा राजकारणाची दिशाही ठरवू शकतात. आता मंडळी, तुम्हीच सांगा, सहकार क्षेत्रातील हा विजय आगामी विधानसभा आणि स्थानिक राजकारणातही गडाख आणि राजळे गटाला फायदा करून देईल का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच राजकीय अपडेटसाठी सत्ता मंच चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका.